नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आणि दिवाळीच्या 5व्या दिवसाला म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हटले जाते. बळीराजाच्या स्मरणार्थ हा दिवस ओळखला जातो. बलिप्रतिपदा पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असतो. हा दिवस दिवाळीमध्ये येतो. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, दसरा हे पूर्ण मुहूर्त असतात आणि दिवाळीमधील पाडवा हा अर्धा मुहूर्त असतो. या दिवशी अनेक लोक सोने खरेदी करतात, नवीन वस्तू खरेदी करतात, कपड्यांची खरेदी होते. व्यापारी वर्गाचे हे नवीन वर्ष असते. या दिवशी कार्तिक महिन्यालाही सुरुवात होते. बळीराजाच्या प्रित्यर्थ दीपोत्सव साजरा केला जातो. बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. तसेच इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणतात. कारण बळीच्या राज्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव होते. त्यामुळे बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते. विक्रम संवत्सराचा हा पहिला दिवस असतो. या दिवशी सर्वांनी पहाटे अभ्यंग स्नान करावे, नवीन वस्त्रे परिधान करावीत अशी पूर्वापार चालत आलेली रीत आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची आणि पतीने आपल्या पत्नीला भेटवस्तू ओवाळणी म्हणून देण्याची प्रथा आजही घराघरांमधून आवर्जून पाळली जाते. बलिप्रतिपदेला बलिपूजा असेही म्हणतात, जी गोवर्धन पूजेसोबत येते. हा उत्सव भगवान श्रीकृष्ण आणि गिरिराज यांना समर्पित आहे. बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. राजा बळीला भगवान विष्णूंकडून अमर होण्याचे वरदान मिळाले आहे. त्यांची पूजा केल्याने जीवनामध्ये सुखसमृद्धी येते आणि प्रत्येक कार्य सिद्धीस जाते असे मानले जाते. विशेषतः दक्षिण भारतामध्ये ओणमच्या वेळी राजा बळीची पूजा केली जाते आणि उत्तर भारतामध्ये कार्तिक प्रतिपदेच्या दिवशी राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. आता जाणून घेऊया की दिवाळीमध्ये बलिप्रतिपदा सण साजरा करण्यामागील महत्त्व काय आहे. हा सण भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या वामनाचा राक्षस राजा बळीवर विजय आणि पृथ्वीवर त्याच्या आगमनानिमित्त साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात आणि एका मडक्यामध्ये कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात आणि ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते, तर काही ठिकाणी शेणाचा बळीराजा करण्याची ही प्रथा अस्तित्वात आहे. या शेणाला शुभा असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा हा दिवस असतो. बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथांनुसार पार्वती मातांनी महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवले होते, म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हटले जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळामध्ये जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती. दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता, पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला. तेव्हा बळीराजाने एक यज्ञ केला आणि या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला आणि बटू वेशामध्ये बळीराजासमोर उभे राहिले. या रूपामध्ये वामनाने 3 पावले भूमी मागितली. वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली. तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले. तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले. बळीराजा गर्विष्ठ झाला, तरीही सत्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि भगवान विष्णूंनी त्याला वरदान दिला की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. राजा बळी या दिवशी पृथ्वीवर वास्तव्य करण्यासाठी येतो आणि भक्तांची हाक ऐकतो. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतिषबाजी आणि दीपोत्सवही साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नवीन भयांचे पूजन करून व्यापारी वर्ग नवीन वर्षाचा प्रारंभ करतात. जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात. त्या वह्यांना हळद कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा केली जाते. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात. उत्तर भारतामध्ये या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्ण भगवान किंवा विष्णू भगवानच्या देवळामध्ये ही पूजा होते. या दिवशी देवाला अनेक पक्वानांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो, म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हटले जाते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते आणि पती पत्नीला ओवाळणी स्वरूपामध्ये काही भेटवस्तू देतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते.
यालाच दिवाळ सण असे म्हणतात. यानिमित्त या दिवशी जावयाला आहेरही केला जातो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. तर अशा प्रकारे बलिप्रतिपदेचा सण साजरा केला जातो. यंदा 2023मध्ये 14 नोव्हेंबरला दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा आलेली आहे. आता या दिवसापासून कार्तिक महिन्याला सुरुवात होत असल्यामुळे ज्या कोणाचे आषाढ महिन्यामधले गोपद्म व्रत किंवा स्वस्तिक व्रत जे चातुर्मासामध्ये केले जाते ते राहून गेले आहे, किंवा ज्यांना अधिक महिन्यामध्ये सुद्धा हे व्रत करता आले नाही, ते लोक या दिवसापासून म्हणजे पाडव्यापासून हे व्रत सुरू करू शकतात आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे व्रत करून नंतर त्याची सांगता करू शकतात. तर ही होती दिवाळी पाडव्याविषयीची माहिती. बलिप्रतिपदा काय असते हे आपल्याला आता कळालेच असेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.